पुढची बातमी. अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य भारतीयांना महागाईचे चटके बसलेत. म्हणजेच इंडियन ऑइल कॉर्पोरेशननं घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 60 रुपये आणि व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत 143 रुपयांनी वाढ केली आहे. नवीन एलपीजी सिलेंडरचे दर तात्काळ लागू झाले असून दरवाढीचा थेट परिणाम स्वयंपाकाच्या बजेट तसंच हॉटेल आणि रेस्टॉरंट सारख्या व्यवसायांवर होणार आहे. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी. आमचे प्रतिनिधी मनीष रक्षमवार यांनी हा आढावा घेतलाय. व्यावसायिकांशी देखील त्यांनी चर्चा केली आहे. काय म्हणालेत पाहूया. सध्याची जे संघर्षाची जे परिस्थिती चालू आहे, अमेरिका, इस्रायल आणि इराण यामध्ये जे युद्ध चालू आहे सध्या, त्या युद्धाची झड जी आहे ती आता भारताला सुद्धा लागलेली आहे. म्हणजेच भारतातून आता ती राज्यात आलेली आहे. आणि महाराष्ट्रात आता महत्त्वाचं म्हणजे सिलेंडरचे रेट वाढलेले आहे. व्यावसायिक सिलेंडरमध्ये 143 रुपयांनी आणि घरगुती सिलेंडरमध्ये 60 रुपयांनी वाढ करण्यात आलेली आहे. म्हणजेच एकंदरीत जर विचार केला, भारत युद्धात जरी नसला तरी युद्धाची झड आपल्या भारताला सुद्धा बसलेली आहे. आपल्यासोबत काही व्यावसायिक आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमका याचा त्यांना काय फरक पडणार आहे. सांगा, काय फरक पडणार आहे यामुळे? निश्चितच या युद्धामुळे जे सिलेंडरचे रेट वाढले आहेत त्यांचा परिणाम आमच्या व्यवसायावर होतोच. रेट वाढले असले तरी आमचा मेनू कार्ड जो आहे तो जुन्याच रेटप्रमाणे चालू आहे. तर निश्चितच याची झड आमच्यावर पोहोचली आहे. आणि आमच्यासोबतच येणाऱ्या काळामध्ये पण जर पुरवठा निश्चित चांगला राहील तर व्यवसाय चांगले राहील, नाही तर अन्यथा अशी झड पोहोचणारच आहे. एकंदरीतच आपल्या हॉटेल्समध्ये, आपल्या व्यवसायामध्ये अनेक कर्मचारी आहेत, त्यांचं सुद्धा पोट त्या तुमच्या हॉटेल्सवर चालतं. त्याच्याविषयी काय सांगाल तुम्ही? काय निश्चितच जर सिलेंडरचा पुरवठा निश्चित चांगला राहिला तर नियमित व्यवसाय सुरू राहील. आणि आमच्या व्यवसायासोबतच इतर जे कर्मचारी वृंद आहे त्यांचं सुद्धा या व्यवसायावरच त्यांचा उदरनिर्वाह चालू असतो. जर सिलेंडर जर पुरवठा बरोबर नाही राहिला तर त्याचा निश्चितच युद्धाचा झड जो आहे आणि त्या पार्श्वभूमीवर हे सिलेंडर नाही मिळाले तर निश्चितच हा व्यवसायासोबतच कामगारावर सुद्धा उपासमारीची वेळ येईल. आपल्यासोबत अजून दुसरे व्यावसायिक आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ ते काय सांगणार. काय सांगाल तुम्ही? काय वाटतं तुम्हाला? काय होणार? सध्या जे परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याचं मागं कारण हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे का अमेरिका, इस्रायल आणि इराणसोबत जे युद्धाचे वातावरण पेटले आहे त्यामुळे सर्व परिस्थिती निर्माण झालेली आहे. तरी मला आपल्या शासनावर हे विश्वास आहे का या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा आपण खूप स्टेबल आहोत. आपली इकॉनॉमी चांगली आहे, आपल्याकडे पुढच्या 25 ते 30 दिवसाचा साठा पण आहे. तर मला असा माझ्या मनात हे विश्वास आहे का सध्याची परिस्थितीमध्ये पण आपण टिकून राहू वर हा काळ हळूहळू आपल्या पेशंटसोबत निघून पण जाणार. फक्त माझी एक अपील आहे शासनाशी का आमच्या उद्योगासोबतच अजून खूप लोकांचे घर सोबत याच्यासोबतच चालू राहतात. तर या परिस्थितीमध्ये रेट वाढणे हा एक प्रॉब्लेम आमच्या समोर आलेला आहे का गॅस दराचे रेट वाढलेले आहे व हेही परिस्थिती निर्माण झालेली आहे का वेळेवर आम्हाला त्याची आपूर्ती पण मिळणार की नाही. तर आम्ही सर्व हॉटेल व्यावसायिकाकडून आम्ही दोघंही हे शासनाला अपील करतो का या परिस्थितीमध्ये आमची समस्या जाणून घेऊन योग्य ते मार्ग काढावा. आणि आम्हाला विश्वास आहे का या परिस्थितीमधून आपण बाहेर निघू. समस्या आहेत त्या समस्यांचं समोर जाऊन निराकरण व्हायला पाहिजे अशी त्यांची अपेक्षा आहे. NTV मराठी करता मनीष रक्षमवार, गडचिरोली.